सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे पैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 19वा आणि समास अगदी 10वा सुरू आहे आपला. शिकवण दशक 19वा. प्रत्येक समास आम्हाला एक वेगळी शिकवण देऊन जातोय आणि एक बोध होतोय प्रत्येक दशक समासामधून. मागच्या समासामध्ये सुद्धा राजकारण कसं करायचं, म्हणजे कार्य कसं करायचं, त्यामध्ये सत्तेचा अजिबात, राजकीय सत्तेचा कुठेही लवलेश न घेता, कुठेही साह्य न घेता, कुठेही शिरकाव न करता अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये जे कार्य केलं जातं ते राजकारण. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. हरिकथा निरूपण करायचं, हरीचं चिंतन. हरिकथा निरूपण म्हणजे हरीचं चिंतन, हरीचं स्मरण करायचं. आणि राजकारण करायचं म्हणजे ज्या हरीचं मी चिंतन स्मरण केलेलं आहे, जो हरी मी जाणलेला आहे, तो जाणलेला हरी कसा आहे हे इतरांना सुद्धा सांगायचं. आणि त्यासाठी जे करावं लागलं त्याला म्हणतात कार्य. ते गुरुकार्य, ती गुरुसेवा आहे. तो प्रचार, तो प्रसार कशा पद्धतीने करायचा हरिनामाचा. सुंदर भजन आहे संतांचं. गवळण भोळी हरिरस विकते, म्हणते हरीचे नाम, हरी घ्या हरी घ्या हरी घ्या म्हणते, करते हरीचे काम. दत्ता भागीरथी संत आहेत गुरु परंपरेमधले, भागीरथी परंपरेमधले. त्यांचं हे भजन आहे की गोपी हरिरस विकते आणि हरीचं नाव घेते, स्वतः हरिरस विकते. म्हणे ते हरीचे नाव, हरीचं नाम घेत आहे आणि हरिरस विकता विकता, हरीचं नाम घेता घेता हरी घ्या हरी घ्या हरी घ्या म्हणते. म्हणजे ती जी गवळण दूध दही ताक लोणी काय विकत असेल तो सगळा हरीचा रस आहे, हरीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तो हरीचा रस आहे. आणि ते विकत असताना स्वतः हरी 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 म्हणते आणि इतरांना म्हणते हरी घ्या हरी घ्या. हा हरी आहे, हा हरी आहे आणि मी हरीचं काम करते. काय सुंदर प्रचार आणि प्रसाराची पद्धत आहे होय. अत्यंत प्रेमयुक्त भक्तियुक्त अंतःकरणाने प्रचार आणि प्रसार आम्ही करावा. आणि ह्याला राजकारण असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने प्रचार प्रसार करीत असता मी शेवटी तेच होऊन राहावं, त्याच्यासाठी प्रचार प्रसार करायचा. माझी महती व्हावी, माझं मोठेपण म्हणून नाही, माझ्या श्री गुरूंचं मोठेपण, या त्रिभुवनामध्ये कीर्ती फक्त श्री गुरूंचीच, त्यांची कीर्ती दुमदुमवावी. कारण ते जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धी आहे.
अत्यंत शुद्ध असे त्यांची कृपादृष्टी, उदारे, प्रसिद्ध. अनवर्त आनंदे वर्षती, अनवर्त आनंदे, कधी न संपणार ओसंड आनंद ओसंडतो, त्याचा वर्षाव होतो. असेच माझी श्री गुरु कृपा दृष्टी, माझ्या गुरूंची कृपा दृष्टी अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून मी सुद्धा माझ्या श्री गुरूंची कीर्ती त्रिभुवनामध्ये संपूर्णपणे पसरवणार आहे. बस एकदा श्री गुरूंची कीर्ती मी त्रिभुवनामध्ये पसरवली म्हणजे श्री गुरु व्यापक झाले, निरपेक्ष व्यापक झाले. ते मी आहे या निर्णयाला मी सहज गत्या जाऊन पोचतो. त्यासाठी हे सगळं करायचं हो. कशासाठी? राजकारणाचा समास आम्ही वाचला, अभ्यास केला, तो केला. परंतु हे राजकारण जर करायचं असेल, म्हणजे हे कार्य करायचं असेल, हा प्रसार करायचा असेल, प्रचार करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचं जे काय असेल तर विवेक फार महत्वाचं आहे. यासाठी विवेक म्हणजे निवड सगळ्यांना मिळते. मी आज आपल्याला विवेक सांगणार नाही, घाबरू नका. नाही तर बापरे, विवेक आला तर ताई सगळं विवेकच सांगते, नित्य नित्य सारा सारा आत्मा आत्मा. अजिबात हे विवेक सांगणार नाहीये. आणि याच्यात सुद्धा याही समासामध्ये विवेक लक्षण म्हणजे विवेकाची कोणती कोणती लक्षण आहे, कशा कशाला विवेक म्हणतात असं पण सांगितलेलं नाहीये. तर ह्या समासामध्ये ज्यांनी विवेक केलेला आहे, ज्यांनी विवेकाची कास धरलेली आहे, त्या विवेकी लोकांची लक्षणं कशी असतात, विवेक अंगात मुरल्यानंतर कोणती लक्षणं येतात, प्रगट होतात, त्या लक्षणांचा अभ्यास आहे फार महत्वाचं. रोगाची लक्षणं जेव्हा बाहेर दिसतात ना, तेव्हा कोणता रोग झाला हे कळतं, तोपर्यंत कळत नाही. फ्ल्यू आजार झाला तर थंडी वाजते, थंडी वाजून ताप येतात, डोकं दुखतं, हातपाय ठणकतं. टायफॉइड झाला तर विशिष्ट मुदतीनंतर ताप येतो. रोज संध्याकाळी 4 वाजता ताप चढतो, सकाळी तो उतरतो, किंवा रोज सकाळी ताप चढतो, 4 वाजता उतरतो, असा विशिष्ट कालावधीमध्येच तो ताप तेवढा येतो. आणि डॉक्टर म्हणतात की ही सगळी लक्षणं जी आहे ना, ही टायफॉइडची आहे. ही सगळी लक्षणं टायफॉइडची आहे. तसं एकदा विवेक अंगामध्ये मुरला, विवेकाधिष्ठित आमचं जीवन झालं की मग तो विवेक अंगात मुरल्यानंतर त्या महंताचे त्यांचा सगळा जो व्यवहार असतो तो कसा व्यवहार असतो त्याला लक्षण असं म्हणतात. म्हणून विवेक लक्षण निरूपण. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला कार्य करायचंय, ज्या वेळेला आम्हाला आमच्या गुरूंची कीर्ती त्रिभुवनात पसरवण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत, त्यावेळेला महत्वाचं काय करावं लागेल तर विवेक अंगी बाळगावा लागेल. विवेकाची मला सगळ्यात पहिले मला विवेक करावा लागेल. विवेक म्हणजे निवड. निवड कशाची? सत्याची निवड पहिले करावी लागेल. आणि सत्याची निवड केल्यानंतर मग ते सत्याची प्रतिष्ठा मांडावी लागेल. ऍडव्हर्टाईज कंपनीमध्ये आपण पहिले सिलेक्ट होतो, निवडला जातो नाही म्हणत मी, सिलेक्ट होतो. झाले ऍडव्हर्टाईज एका प्रॉडक्ट मध्ये मी, प्रॉडक्ट कंपनीमध्ये मी आपण सिलेक्ट झालो. कोणत्या? समजा टूथपेस्ट प्रॉडक्ट मध्ये आपण सिलेक्ट झालो. आता सिलेक्ट झाल्यानंतर काय झालं? आता एकच काम, त्या प्रॉडक्टचं काय करायचं? मार्केटिंग करायचं. की प्रॉडक्ट किती चांगलं आहे, किती छान आहे, घेऊन पहा. करतो की नाही असं मार्केटिंग? करतो की नाही? त्याच्याबद्दल आपल्याला काय मिळतं हो? त्याच्याबद्दल आपल्याला विशिष्ट सॅलरी मिळते, विशिष्ट पगार मिळतो, विशिष्ट आर्थिक मदत ती कंपनी आपल्याला करते. ते ठरलेलं असतं आणि त्या आशेने आपण ते सगळं काम करतो की नाही?
मग इथे मला राजकारण करायचंय, कार्य करायचंय, हरीचं काम करायचंय, करत ते हरीचे काम. तर मग मला काय मोबदला मिळणार म्हणून हे हरीचं काम करतय? मोबदला मला मिळणार आहे शांती, तृप्ती, आनंद, समाधान. शांती, तृप्ती, आनंद, समाधान हा मोबदला मला मिळणार आहे. वृत्ती रंगता हरिनामामध्ये नाथ महाराजांनी हे पद रचलेलं आहे. की वृत्ती ही रामनामाच्या, हरीच्या नामामध्ये रंगून जाते आणि मग कशाची सुधबुध उरत नाही प्रपंचाची. हा तो परिणाम आहे. कशाचा? विवेक अंगी मुरल्याचा. आणि असं विवेक अंगी एकदा मुरलं की मग त्या विवेकाची लक्षणं काय काय आहेत, विवेक अंगी मुरल्याचे लक्षणं काय आहेत, हे दिसून येतात. आणि मग ती संतांनी टिपून ठेवली आहेत आणि आमच्या समोर उघड केली आहेत हो, की आपणही साधक हो, आपणही विवेकी व्हा आणि आपणही अशा पद्धतीने कार्य करा. म्हणून विवेक लक्षण, म्हणून तो विवेक आम्हाला आमच्या अंगी बाणवावा लागतो, मुरवावा लागतो. कसा या विवेक? लोक नाना देह देखती. लोक काय करतात ना, सगळी लोक सामान्य जन काय करतात? नाना देह पाहतात, नाना देह देखती. विवेकी देहांत पाहती. मात्र विवेकी जे आहेत, ज्यांनी विवेकाधिष्ठित ज्यांचं जीवन आहे, विवेकाधिष्ठित ज्यांचं साधन चालू आहे, ते देहांत पाहती. देहांत म्हणजे देहाच्या आत पाहतात. नाना लोक फक्त देह बघतात, विवेकी देहात पाहती. पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. आणि पंडित असतात ते समदर्शन सगळ्यांमध्ये घेतात, एकच दर्शन, सारखं दर्शन सगळ्यांमध्ये घेतात. सर्व भूत मात्रांमध्ये चैतन्य आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते चैतन्य असे सर्वगत जे आहे, तेच कोण स्वीकारतो? ते स्वीकारतात संत, तत्वज्ञ. आणि मी न स्वीकारिती. आम्ही काय करतो? नाना देह देखती. आम्ही लोक या संज्ञेमध्ये बसतो हो, लोक या संज्ञेमध्ये बसतो आणि म्हणून आम्ही नाना देह बघतो. आणि विवेकी मात्र देहाच्या आत बघतात आणि सगळ्याला त्यांना सगळं दर्शन एकच होतं. याला म्हणतात विवेक अंगी मुरल्याचं लक्षण. असा विवेक अंगी आमचा मुरला पाहिजे. निवड झाली पाहिजे. कशाची? सत्य तत्वाची निवड झाली पाहिजे. एकदा सत्य तत्वाची निवड झाली, ती दृढ झाली, ती स्थिर झाली, की मग मात्र हा प्रपंच कसा वाटतो? प्रपंचात रमू का हो आपण? एकदा सत्य तत्वाची ओढ लागली, सत्य तत्वाची एकदा गोडी निर्माण झाली, बाकीचं गोड लागेल का? आपण मिष्टान्न खातो, मिष्टान्न खाल्ल्यानंतर बाकीचं काही गोड लागतं का? अजिबात लागत नाही. नको वाटतं बाकीचं खायला, फक्त मिष्टान्न पक्वान्नच खाणं आवडतं बरेच जणांना. तसं एकदा सत्याची गोडी लागली की बाकी सगळं आम्हाला कसं वाटेल? फिक्क वाटेल. सगळा संसार आमचा फिक्का होईल, पूर्ण संसार फिक्का होईल. असं ह्या विवेकाचं करामत म्हणायची का हो? पण हा विवेक आम्हाला केला पाहिजे. सारासार विवेक केला पाहिजे. आत्मानात्म विवेक केला पाहिजे. नित्यानित्य विवेक केला पाहिजे. असं याच्या व्याख्या सांगणार नाहीये.
बरेचदा सांगून झालेत. परंतु एकच मुद्दा सांगते की ज्या वेळेला माझ्या देहाच्या संदर्भात विवेक करायचा असतो, त्यावेळेला आत्मानात्म विवेक करायचा. आत्मा काय आणि अनात्म काय. या देहामध्ये आत्म चैतन्य आणि अनात्म हा देह आहे. मग मी जास्तीत जास्त विचार कशाचा करायचा? चैतन्याकडे वृत्ती फिरवणे, या नाव भक्ती. आता देहबुद्धी फिक्की होत जाते. देहबुद्धी हळूहळू फिक्की करायची, आत्मबुद्धी गडद झाली की ती आपोआप फिक्की होते. वेगळं करावं लागत नाही तिला काही, कोणत्या खोडरबरनी खोडावं लागत नाही, ती आपोआप फिक्की होत जाते. सारासार विवेक करायचा. सारासार विवेक म्हणजे काय? जेव्हा जेव्हा जगताबद्दल विवेक करायचा असतो, तेव्हा सारासार विवेक करायचा. ह्या जगतात सार काय आहे आणि असार काय आहे. असार म्हणजे मिथ्या, असार म्हणजे माईक काय आहे हे लक्षात घ्यायचं. जगतामध्ये दिसणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या असार आहेत, आणि त्या सगळ्या असार वस्तूंचं अधिष्ठान सार रूप तत्व आहे, ते मी आहे. सगळ्यात महत्वाचं इथे यायचं बरं का. माझं साधन प्रत्येक वेळेला इथे आलंच पाहिजे, हे ध्रुवपद पाहिजे, ते मी आहे. म्हणून सारासार विवेक जगताच्या बद्दल करायचा, आत्मनात्म विवेक पिंडाच्या बद्दल करायचा, पिंडाचा आत्मनात्म, ब्रह्मांडाचा सारासार. आणि पिंड ब्रह्मांड दोन्हीच्या वेळेला आम्हाला विवेक जेव्हा दोन्हीचा विवेक विचारात घ्यावा लागतो, तेव्हा नित्य अनित्य विवेक. नित्य काय आणि अनित्य काय, देहादी जगतामधलं नित्य काय, जे जे दृश्य आहे, जे ज्याला ज्याला आकार आहे, ते सगळं अनित्य आहे. कारण उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. माऊली 24, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. असं जे जे काही आहे, ह्या संज्ञेमध्ये जे ज्या 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 काही गोष्टी बसतात त्या सगळ्या अनित्य आहे, आणि यांचं अधिष्ठान नित्य आत्मा आहे, तो मी आहे. तो मी आहे. अशा पद्धतीने नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, आत्मानात्म विवेक यांची जर आपण नीट सांगड आपल्याला घालता आली, तर मग मात्र आम्ही तो विवेक आमच्या अंगी मुरेल. आणि अंगी तो मुरला की त्या विवेकाची लक्षणं आम्हाला दिसतील. हो, फार महत्वाचं लक्षण आहे विवेक अंगी मुरल्याचं. ते म्हणजे संसार मुळीचं नासका 28 अवयवी काढा. विवेक अंगी मुरल्याचं लक्षण कोणतं आहे महत्वाचं? संसार मुळीचं नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. फार महत्वाची होय. संसार मुळीचं नासका, मुळातच संसार नासकाय, सगळ्यांना माहितीये की नाही. नासकाय, कुचकाय, भासमान आहे, कल्पित आहे, माईक आहे. मनक नाथ महाराज मनक कल्पित संसार जाणं म्हणतात. संसारा मनक कल्पित आहे, माईक आहे. कसा माईक आहे? गगनी गंधर्व नगरे. गगनामध्ये जसं गंधर्व पत्त नसतं, गंधर्व नगर असतो, म्हणजे ढगांचे आकार असतात, ते जेवढे क्षणिक असतात तितका क्षणिक हा संसार आहे. आम्हाला वाटतं का? अजिबात नाही. बालपण गेलं, तरुणपण आलं, तरुणपण गेलं, वृद्धापकाळ आला. आता दिसे पहिलं तीर, आता दिसे पहिलं तीर. येणे आहे तुझिया, येणे आहे तुझिया गावी, तुझ्या गावाची रीत मला दावी रे पांडुरंगा. आणि
अशा पद्धतीचा आज प्रपंच माईक आहे, नासका आहे, काल्पनिक आहे, भासमान आहे, हे सगळं आम्हाला कळतं. पण ते आम्ही आम्हाला वळतं केव्हा, कळतं पण वळत नाही, वळतं केव्हा, कळे ते ना वळे गुरुविण. कळतं पण वळत नाही, मग वळतं केव्हा, श्री गुरुंनी सांगितल्यानंतर की बाबा रे, जग कसं आहे, ईश्वर सूत्रे बांधले परी ते अस्वला परी खेळे. कसा आहे हा संसार, हा अस्वला परी खेळे. तयासी लोळ खेळता लोळे बापुडा जीव. त्या अस्वलाशी खेळता खेळता लोळतो तो बापुडा जीव आहे. संसार मुळात नासका आहे. हे पटतं केव्हा, विवेक अंगी मुरल्यानंतर पटत हो. तोपर्यंत संसार आम्ही सत्यात्वानेच करतो. मला माझा संसार कसा करायचा आहे, सुखी संसार करायचा आहे, आणि सुखी संसाराची स्वप्न पाहतो आणि सुखी संसारासाठी धडपड करतो. माझ्या मनासारखं सगळं झालं पाहिजे, माझ्या इच्छेप्रमाणे सगळं झालं पाहिजे, यासाठी आपण वाटते ते सायास करत असतो. पण मनासारखं कधीच होत नसतं. पण असा हा संसार नासका असला तरी हा आम्ही जर विवेकाने नेटका केला तर नेटका करता करता तो फिक्का होतो. म्हणजे काय, संसार फिक्का होणं म्हणजे काय, संसार गडद आहे म्हणजे काय. संसार गडद आहे, संसाराचे रंग गडद आहे, म्हणजे संसार आम्हाला सत्य वाटतो आहे. संसार सत्य वाटतो आहे, प्रपंच सत्य वाटतो आहे, प्रपंचातल्या घडामोडी सत्य वाटत आहे, सुख दुःख सत्य वाटतात, अनुकूल प्रतिकूलता सत्य वाटतं, कोणी आम्हाला बोललं तर टचकन वाईट वाटतं, तारीफ केली तर खरं वाटतं. खरंच हे म्हणतात, माझी तारीफ करतात म्हणजे मी खरंच तसं असलं पाहिजे. कौतुकास्त्र टीकास्त्र, कौतुकास्त्र आम्ही स्वीकारतो प्रपंचामधले आणि टीकास्त्र वापस करतो. टीका करूनच ते मला नावं ठेवतात का, मी त्यांना दुप्पट दाखवूनच देईल. टीकास्त्र, कौतुकास्त्र स्वीकारतो. कौतुक पण हे अस्त्रच आहे हो, त्यांनी पण जखम होते बरं का. यावेळेला कौतुक केलं, पुढच्या वेळेला नाही केलं, काही बोलले नाही ते, माझ्या हातचं आवडलं असं काही म्हणाले नाही, मागच्या वेळेला तर खूप तारीफ केली होती, यावेळेला थोडं तर म्हणायचं, बरं वाटलं असतं मला. म्हणजे मग आता त्या कौतुक जेव्हा केलं, एखाद्या गोष्टीचं कौतुक ज्या वेळेला केलं तेव्हा ते कौतुकास्त्र झालं की नाही, त्यांनी आम्हाला जखम केलीच की नाही, पण ती जखम आम्हाला जाणवली नाही. आणि टीकास्त्राची जखम पटकन जाणवते, कारण ते कौतुकास्त्र जाणवत नाही, कारण आम्हाला त्या ठिकाणी सुखाचा एनेस्थेशिया दिलेला असतो. कौतुक कोणी केलं की आम्हाला फार छान वाटतं, आम्ही सुखात असतो, आम्हाला काही कळत नाही, इतकं सुखात असतो कौतुक केलं की, खूप सुखात असतो. त्या सुखाचा अनेस्थेशिया मध्ये असतो, तो एकदा उतरला की मग ते कौतुक सुद्धा मग टोचत हो. म्हणून कौतुकास्त्र स्वीकारू नका आणि टीकास्त्र सुद्धा स्वीकारू नका. दोन्ही ठिकाणी स्थिरच, दोन्ही ठिकाणी स्थिर असणं याला संसार फिका आहे असं म्हणतात. कौतुकास्त्र स्वीकारणं म्हणजे गडद संसार आहे, संसाराचं चित्र रंग आम्ही गडद करतो, डार्क अगदी, कसं छान वाटतं हो. आणि ते स्वीकारलं नाही आणि टीकास्त्र पण स्वीकारत नाही, कारण प्रपंचापासून अलिप्त असतो, असंग असतो, अनासक्त वृत्तीने प्रपंचात राहतो, प्रपंचाचा रंग फिक्का फिक्का होत चालला आहे. फिक्का रंग जेव्हा होतो तेव्हा त्याच्याकडे कोणाचं लक्ष असतं का हो?
कपड्याचा रंग फिक्का झाला, लक्ष वेधतं का तो कपडा? अजिबात लक्ष वेधत नाही. आहे नाही नाही. आणि गडद रंगाचा कपडा पटकन लक्ष वेधत. आणि लक्ष वेधल्यानंतर मग त्याला आपण लक्ष वेधलं, आवडतो, आवड नावड निर्माण होते, अनुकूल प्रतिकूलता निर्माण होते आणि प्रपंचाला सुरुवात होते. म्हणून गडद प्रपंच जो आहे, हा गडद प्रपंचामध्ये दुःख भरलेला आहे हो. आणि प्रपंच जसा जसा फिक्का असेल तस तस आनंद, शांती, तृप्ती, समाधान त्या ठिकाणी आहे. मग आता आमच्यावर जबाबदारी काय आली? आमच्या प्रपंचातले गडद रंग जे आहे हे फिक्के फिक्के करायचे. आम्ही ना तो पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलं असतात की नाही, रंग भरतात आणि आपण जर म्हटलं की अरे काय रंग भरले, मग राग येतो. त्या रागाच्या भरामध्ये सगळे रंग एकत्र करतात आणि बेरंग चित्र करतात. आम्ही लहानच बालबुद्धीच आहे आमची. आम्हाला राग येतोय, आम्हाला आमच्या तिथे लोभ तयार होतोय, आम्हाला संताप खूप येतोय, मोह होतोय, लोभ आहे, हे सगळं आम्हाला होत आहे. याचा अर्थ आमची बालबुद्धी आहे. आणि म्हणून ते चित्र कसं होतं, जास्ती गडद होतो, जास्ती गडद होतो आणि सगळा बेरंग चित्राचा. आणि मग ते विचित्र होत. संसार विचित्र आहे. म्हणजे चित्र सुबक असतं, सुंदर रेखाटलं असतो, आकर्षक असतो, आणि विचित्र त्याच्या विरुद्ध चित्र हे कसं असतं, हे सुंदर नसतं. त्यात सगळं छिन्न विछिन्न असतं, ते विचित्र असतं, विलक्षण वेगळं असतं. आम्ही मूळचं सुखरूप असताना सुखासाठी धडपड करणं हे विचित्र आहे. काय विचित्रासारखा वागतंय हो. सभेमध्ये कसं चांगलं बसावं की नाही, शांत बसावं, ऐकावं, हे ठीक आहे. ते दिलं सोडून त्या सभेच्या विरुद्ध वागतो, उठतो काय, आजकट विचकट बोलतो काय, धावतो काय. विचित्र माणूस आहे. चित्राच्या विरुद्ध राहणं विचित्र. संसार विचित्र आहे. सुखरूपतेच्या अगदी विरुद्ध संसार असतो, सुख आणि दुःख असतो, म्हणून तो विचित्र आहे, म्हणून तो माईक आहे. संसार माईक आहे. संसार दीर्घ स्वप्न आहे. दीर्घ स्वप्न आहे. असं संसाराकडे पाहण्याची दृष्टी विवेकी लोकांची होते. ज्यांच्या अंगी विवेक मुरला आहे, तिन्ही विवेक ज्यांनी आपल्या अंगीभूत केले आहेत, त्यांची संसाराकडे पाहण्याची दृष्टी हा माईक आहे. मग माईक आहे म्हणून सोडून द्यायचं आणि चाललं जायचं का हो? नाही. माईक आहे म्हणून आम्ही त्या प्रपंचाला न सोडता त्यात किती रमायचं हे ठरवायचं. गरजेपुरता रमायचं. कारण तो माईक जरी असला तरी तो खूप उपयुक्त आहे हो. चला बरं वानप्रस्थाश्रमाला, तिथे राहण्याची सोय करावी लागते, खाण्याची सोय करावी लागते, थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून सगळी संरक्षणाची व्यवस्था करावी लागते. आणि आपल्या घरामध्येच वानप्रस्थाश्रम घेण्याचं मी ठरवलं आहे. आता रिटायर्ड झालो ना, आता आम्ही वानप्रस्थाश्रम घेऊ. तर घरात सगळं उपलब्ध आहे. घर बांधावं लागत नाही, काही सामुग्री जमा करावी लागत नाही. ऊन, थंडी, वारा, पाऊस सगळ्यापासून आपोआप संरक्षण होतं आणि पोट भरण्याची व्यवस्था सहज सुलभ होते. मग मला काय करायचंय? फक्त घरामध्ये राहून अनासक्त वृत्तीने राहायचं आहे. कारण प्रपंचामध्ये आसक्ती का ठेवायची नाही? कारण त्या त्या मनाने निवडलेल्या काय आहे? सत्य वस्तू निवडलेली आहे. त्याच्यामुळे ते मन त्या सत्य वस्तूवरच जाऊन बसतो हो. माशी कुठे बसते? माशी मध जिथे आहे, मकरंद जिथे आहे, तिथेच बसते.
असा मला जेव्हा अद्वैत मकरंद कळेल ना, तेव्हा मी अंतःकरण वृत्ती ही त्या अद्वैत मकरंदामध्ये राहील आणि बाकीच्या सगळीकडे माझं लक्ष राहणार नाही. हळूहळू प्रपंच फिक्का होत गेला. नेटका प्रपंच केला, आवश्यक तेवढा प्रपंच केला. प्रपंचाचा खूप व्याप नाही वाढवला. नाही, घरामध्ये की नाही सगळंच पाहिजे असतं, नाही का हो? कचरा पण पाहिजे असतो. हो, बरोबर आहे. केव्हा कामात पडेल ते सांगता येत नाही. म्हणून सगळ्या वेस्ट वस्तू पण फेकायच्या का? नाही हो, ठेवून द्या. कशाला फेकायच्या? केव्हा काही लागतो. जेव्हा लागतं ना, तेव्हा ते सापडतच नाही. गडद रंग झाले प्रपंचाचे. आवश्यक आहे तेवढं सगळं करा. पोट भरायला आवश्यक आहे, व्यवस्थित स्वयंपाक करून व्यवस्थित जेवा. उगीच काहीतरी खायचं चुरमुरे राहायचं नाही. ते वैराग्य नाहीये. वैराग्य हे आहे की सगळं व्यवस्थित जेवा, परंतु काय जेवलंय याच्या चवी जिभेवर रेंगाळू देऊ नका. आणि उद्या पण मला असंच चमचमीत मिळालं पाहिजे अशी इच्छा करायची नाही. आज मिळालं, चांगलं जेवण मिळालं, भगवंता तुझा प्रसाद, तुझी इच्छा मी आज इतकं चांगलं जेवण जेवावं. उद्या नाही मिळत, भगवंता तुझी इच्छा. फिक्का प्रपंच, फिक्का फिक्का. नेटका प्रपंच. नेटानी नाही, आम्ही नेट लावतो प्रपंचाला की काही झालं तरी मला 2 BHK घ्यायचा आहेच. 2 BHK वाला म्हणतो मला 3 घ्यायचा आहे. 3 वाला म्हणतो मला बंगला घ्यायचा आहे 2 कोटीचा. सुरूच हव्यास, गडद रंग, नेट लावणं सुरूच. नेट नाही लावायचे, नेट का करायचंय. जेवढी गरज आहे ती गरज भागवायची आहे आणि उरलेला सगळा वेळ आत्मचिंतनात द्यायचा आहे. याला नेटका प्रपंच असं म्हणतात. आणि असा नेटका प्रपंच करायचा असेल तर विवेक फार महत्वाचा आहे, निवड फार महत्वाची आहे. निवड सत्य वस्तूची केलेली आहे, म्हणून सगळं लक्ष त्या सत्य वस्तूकडे आणि इकडे गरजेपुरताच. जेवढी गरज आहे तेवढाच प्रपंच आम्ही करावा. उगीच फापट पसाऱ्यात पडू नये. नेटका करिता फिका होत जातो. अशा पद्धतीने हा हळूहळू त्या प्रपंचाची आसक्ती कमी होणं म्हणजे फिक्केपण कमी होणं. आणि हा विवेक ज्यांच्या अंगात मुरला आहे त्याचं हे फार महत्वाचं लक्षण आहे. मग तो अशा वेळेला, तो साधक जो आहे तो अशा वेळेला कीर्तीकडे पण पाहत नाही हो. कारण त्याला माहितीये कीर्तीच्या मागे धावलं तर सुख नाही. मला कीर्तीसाठी करायचं असेल, मला प्रसिद्धीसाठी जर मी प्रयत्न करत असेल, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला लोकांनी म्हणावं की तुम्ही खरंच किती छान सांगता आम्हाला, म्हणून का मी प्रवचन करत असेल, कीर्तीसाठी जर का करत असेल तर तिथे सुख नाही. 25वी ओवी पहा. अंगात विवेक मुरलेला माणूस कीर्तीच्या मागे धावत नाही. सुख पाहत कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. जर कीर्तीच्या मागे धावलो तर आम्हाला सुख कधीच मिळत नाही. आणि कीर्तीच्या मागे नाही धावलो तर आम्हाला सुख आहे. कीर्ती हवी असेल तर देहाला अंजारून गोंजारून चालत नाही हो. त्याला सतत कार्यात ठेवावं लागतं. त्या कार्याचे गोडवे बाकीचे गातात, पण माझ्या अंतःकरणामध्ये गोडवे गाता कामा नये. फार महत्वाचं आहे. विवेक असेल तर होत. म्हणून कीर्तीकडे ते कधीच लक्ष देत नाही. आणि म्हणून ज्यांनी विवेक केलेला आहे, म्हणजे ज्यांनी सत्य वस्तूची निवड केली आहे, आणि सत्य वस्तूची एकदा निवड झाल्यानंतर बाकीची उपाधी सुटलीच पाहिजे. त्याच्याशिवाय निवड केलं असं नाही. बाजारात गेलो कपडे आणायला, एक कपडा निवडतो, बाकीचे सगळेच आपण सोडतो ना, की आपण सगळे आणतो समेटून? अजिबात आणत नाही. एक आणतो आणि ज्याची निवड केलीये तो एकच आणतो, त्या एकावरच बोलतो.
एकाचेच पैसे देतो आणि एकच कसा चांगला आहे याचे गुणवर्णन करतो की नाही 10 लोकांजवळ. बघा जरा किती सुंदर कापड आहे, तलम कापड आहे, अंगाला रुचत नाही, हलकं आहे अगदी. तरफदारी कोणाची चालू आहे? एकाची, निवड केलेल्याचीच तरफदारी चालू आहे. आणि बाकीच्याचा आपण विचार पण करत नाही. बाकीचा विचार सुद्धा करत नाही. म्हणून विवेक ज्याच्या अंगी मुरला आहे तो कीर्तीची आशा करत नाही. विवेक ज्याच्या अंगी मुरलाय तो बाकी सगळ्या उपाधींपासून सुटलेला असतो. जसे एक कपडा निवडल्यानंतर बाकी सगळे जे कपडे असतात त्याच्या कपड्याच्या ढीगच्या ढीग ते दुकानदार आपल्या समोर टाकतात, त्याच्या सगळीकडे तो ढीगच्या ढीग आम्ही बाजूला सारून देतो. म्हणजे बाकीच्या कपड्यांच्या उपाधीमधून आम्ही आपोआप सुटतो. झाला फिका प्रपंच. तसं ज्या वेळेला सत्याची निवड करतो त्यावेळेला बाकी सगळ्या प्रपंचाच्या उपाधीमधून आम्ही बाजूला होतो. जेव्हा ब्रह्मतत्वाची निवड करतो, ब्रह्म हेच सत्य आहे, ते मी आहे, याला निवड असं म्हणतात. ही निवड केल्यानंतर आम्ही उपाधीपासून, आमची उपाधी सुटल्याच पाहिजे, सगळ्या उपाध्या सुटल्या पाहिजे. फक्त मी ब्रह्म आहे एवढे एकच विचार राहिला पाहिजे. किती उपाध्या असतात आपल्याला, अनेक उपाध्यांमध्ये आपण खेळत असतो. कशाला? आम्ही सहज बोलता बोलता म्हणतो. काय म्हणतो बोलता बोलता? की आपल्याला मिळालं, आम्हाला नाही मिळालं. कोणत्या उपाधीमध्ये आम्ही आलो? नाही मिळाल्याच्या उपाधीत सापडलो. अहो, कोणाला मिळालं नाही, गुरूंनी कोणाला दिलं नाही, कोणाचं हिसकावून घेतलं नाही, कोणाला दिलं नाही असं नाही, कोणाला दिलं असंही नाही. अनुग्रहाच्या वेळेला सगळ्यांना दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. फक्त त्याच्या जवळ कोण कोण जात ते फक्त बघतात. आणि जवळ गेल्यानंतर आपोआपच ऐक्याची मिठी पडते. म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांना दिलं. चालावं तर आपल्यालाच लागतोय ना. म्हणजे आता आम्ही उपाधीमध्ये अडकतो की नाही, असं उपाधीमध्ये अडकायला आम्हाला काहीच वेळ लागत नाही. मी ब्रह्म आहे असं वाटत नाही. मी ब्रह्म आहे असं कधी वाटत नाही. मी अमका आहे, मी टमका आहे, मी तसा आहे, मी असा आहे. एक तर सुपिरिटी कॉम्प्लेक्स येतो, ना तर इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. आम्हाला काही कळत नाही, आम्ही असंच तुमच्यासारखं थोडी आहो. अहो, तुम्ही मूळचे ब्रह्मरूप आहे, नाही का भाषा करायली? बाकीच्या उपाधींमध्ये कशाला अडकता? म्हणून ज्याच्या अंगी विवेक मुरला आहे तो कोणत्याही उपाधीमध्ये अडकत नाही. त्याची निस्पृहता वाढलेली असते विवेकामुळे. कारण एक वस्तू निवडली ना, आता बाकीच्या वस्तूंकडे लक्ष पण नसतो. एकदा एक कपडा निवडला ना, मग बाकी किती दुकानामध्ये गेलो, ढीगच्या ढीग पाहिले तरी इच्छा होत नाही. नाही, मी निवडलेला कपडा उत्कृष्ट आहे, आता ढुंकूनही पाहावंसं वाटत नाही कपड्यांकडे. फुकट दिलं तरी आपण घेतले, नाही नाही आहे माझ्याकडे. निस्पृहता निस्पृहता वाढते विवेक अंगी बांधला की. आणि ज्या ठिकाणी अनुकूलता आहे तिथे शांतता असते. म्हणून शांततेसाठी ते महंत, तो विवेकी तिथे जातो. याला विवेक लक्षण म्हणतात. विवेक मुरल्याचं लक्षण आहे. विवेक म्हणजे काय? विवेकाची लक्षण नाही, विवेक अंगी मुरल्याचे लक्षण आहे. विवेक अंगी मुरल्याचे लक्षण आहे. असा विवेक जेव्हा आमच्या अंगी मुरतो तेव्हा मग आमचं जीवन कसं होतं, जीवनशैली कशी बनते? ती महंतासारखी बनते. आणि म्हणून मग त्यांना महंत असं म्हणतात.
आणि मग असा महंत ज्या वेळेला हरी घ्या हरी घ्या हरी घ्या म्हणते, करते हरीचे काम. आता हा महंत विवेकांगी मुरल्यामुळे हा महंत आता आपण असं जितके ठावे तितके इतरास शिकवावे, तितके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुत जन 14वी ओवी. असा विवेकी जितकं आपल्याला माहितीये तितकं बाकीच्यांना देतो आणि त्यांना शहाणं करण्याचा प्रयत्न करतो. मला किती येतो म्हणून मी सांगत ना, तो सांगत नाही, दाखवत नाही. तर जे जे श्रवण करून जे श्री गुरूंनी मला सांगितले आहे त्यामुळे मला जो आनंद मिळतो आहे, जे माझं शाश्वत कल्याण झालेलं आहे, ते समोरच्याच पण व्हावं या तळमळी पोटी तो सगळ्यांना शिकवत असतो, जर विवेकी असेल तर. आणि अविवेकी असेल तर मोठेपणासाठी शिकवतो, की सगळ्यांनी मला म्हंटल पाहिजे की खरंच ताई तुम्ही अगदी ना खूपच छान बोलता, आम्हाला तुमचं बोलणं आवडतं म्हटलं की ताईच्या अंगावरून मोरपीस फिरतो. कौतुकास्त्र. असं अजिबात होता कामा नये. म्हणून जितकं आपल्याला माहितीये तितकं सगळंच्या सगळं द्यायचं, आपल्या खटाटोप असावा आणि शहाणे करून सोडावे अवघे जन. विवेक अंगी मुरला असेल तर असं होईल. कारण विवेक जेव्हा अंगी मुरतो त्यावेळेला आम्ही ज्याची निवड केली आहे त्या एकाची निवड दुसऱ्याला पण हे एक तत्व दृढ धरी म्हणा हे शिकवण्यासाठी आम्ही धडपड करतो. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी, म्हणून आम्ही शिकवतो. बाकी शिकवायला तयार होतो. आणि असं शिकवता शिकवता बोलता बोलता आम्हाला अनुभवाला स्वतः प्राप्त होतो. म्हणून सतत विरक्त लोकांना पकडायचं आणि सर्वतोपरी त्यांना विद्या शिकवायचीच, त्यांच्या अडचणीचं निवारण करायचं, त्यांना निशंक करायचं. आपल्याला जे शक्य आहे ते आपण स्वतः करायचं, पण आपल्याला शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून ते करून घ्यायचं. नाही येतो मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर, पण काळजी करू नका, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मी यांना विचारते, नाहीतर तुम्ही त्यांना विचारा आणि ते उत्तर घ्या, पण निशंक घ्या करा. निशंक व्हा. त्याच्या निशंकतेसाठी त्याच्या प्रश्नासाठी धडपड मी करावी. पण विवेक जर अंगी मुरला असेल तर होईल, नाही तर मग कारण काय? कारण ज्या एकतत्वाची मी निवड केली आहे ते एकतत्व याच्या अंतःकरणात दृढ होण्यासाठी मी केलेली ती सगळी धडपड असते. इतका विवेक लक्षणाचा महत्वाचा फायदा आहे. हो, काय इतका सुंदर समास आहे. काय काय सांगून काय काय नाही असं होतंय. आणि कसा आटपू आजच्या 10 मिनिटं राहिले, कसं आटपू 10 मिनिटात हाही प्रश्न आहे, पण आटपायचंय. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते ना. म्हणून जेवढे लक्षणं सांगता येईल तेवढे मी आज सांगणार आपल्याला. घाई करणार नाही समास आटोपण्याची. आणि उरलेली जी लक्षणं आहे ती आपण घरी अशा पद्धतीने अभ्यास करा. आता आपल्याला आपण कुठे चाललोय? उपसंहारकडे चाललोय, तर आपल्याला पण काही जमलं पाहिजे की नाही हो? आपल्या हाताने खाणं थोडंफार जमलं पाहिजे की नाही? आपल्या हाताने खाणं. आपल्या हाताने जर खायचं असेल तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रत्येक ओविताईंनी समजून सांगावी अशी अपेक्षा नका करू. त्याच्यामधलं मर्म कळलं की मग आपण ती एकदा दृष्टी आपली विकसित झाली की आपण घेऊ शकतो. विवेक लक्षण आहे म्हणजे विवेक म्हणजे काय ते, त्याची लक्षणं कोणती आहे हे सांगायचं कारण नाही. ज्याच्या अंगी विवेक मुरला आहे तो कसा वागतो, तो कसा प्रचार करतो, तो कसा लोकांशी त्याचा व्यवहार कसा असतो, लोकांतात कसे असतात ते महंत, हे विवेक मुरला असेल तर अशा पद्धतीने त्यांचे व्यवहार होतात. आणि म्हणून मग आपल्याला जितकं माहिती आहे तितकं सगळ्यांना सांगण्यासाठी ते धडपड करतात आणि ते तत्पर असतात. कोणी एखादा जीव जर का
शंकेमध्ये असेल तर त्यांना सुचत नाही, चैन पडत नाही. याला विवेक लक्षण म्हणतात. विवेक अंगी मुरल्याचं लक्षण. विवेक अंगी मुरल्याचं लक्षण. आपण म्हणतो की नाही, की आत्ता हा रमलेला दिसतो, घरी आत्ता रमलेला दिसतो, आत्ता त्याच्या अंगामध्ये काय मुरलं? शहाणपण मुरलं. तसं विवेक मुरल्याची लक्षण आहेत हे. आणि अशा प्रकारे मग तो समाजामध्ये कार्य करायला तत्पर होतो. विवेक अंगी मुरल्यानंतर होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे. हा धर्म नव्हे. 16 नंबरची ओवी आहे पहा. जे शक्य आहे ते स्वतः करतात आणि जे अधिक आहे ते दुसऱ्यांकडून करून घेतात. मीच करतो, मीच करतो, मीच करतो, नाही करत. मी नाही करत. दुसऱ्यांकडून करून घेतात. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवत भजन खंडित करत नाही. कारण त्यांना माहितीये की भगवत भजन खंडित करणं हा अधर्म आहे. म्हणून ते धर्माची कास नेहमी त्यांची धरलेली असते. ती कास ते कधीच सोडत नाही. कुठेही गेलं तरी त्यांचं भगवत भजन हे चालूच राहते. स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि म्हणून असं ते नेहमी स्वधर्माचंच पालन करताना दिसतात. अंगी विवेक मुरल्याचं लक्षण. याच्यातलं आपल्या अंगी किती मुरलंय हो, हे आपण सगळ्यांनी तपासावं. कोणाचं तपासणार नाहीये मी, आणि कोणीच कोणाचं तपासत नाही. आपण दुसऱ्यांचं फार तपासतो, स्वतःकडे आपलं लक्षच नसतं. आता मात्र आमचा दासबोध आपला संपत आला आहे, तर स्वतःकडे लक्ष देण्याची फार गरज तयार झाली आहे. स्वतःकडे लक्ष देण्याची फार गरज झालेली आहे. म्हणून आपण करावे, करवावे. आपण करावं, करवून घ्यावं. नुसतं स्वतः नाही करायचं, त्यांच्याकडून करून घ्यावं. म्हणजे त्यांना सुद्धा त्या कार्यामध्ये बारकावे कळतील, कसं करायचं कळेल. आणि आपण तर करावं आणि बाकीच्यांकडून करवून घ्यावं. अध्यात्मशास्त्राचा पण अभ्यास करावा आणि उपासना सुद्धा बाकीच्यांना करून घ्यावी. त्यांच्याकडून भजन, त्यांच्याकडून उपासना करून घ्यावी आणि त्यांना आपल्याच मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपण उपासना करायची आणि करावयास लावावी. स्वतःही करायची, लोकांनाही. म्हणून समर्थांनी उपासना 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 तीनदा म्हटलंय. उपासनेचा आश्रय म्हटलंय. स्वतःही उपासना करत होते आणि बाकीच्या सगळ्या संप्रदायामध्ये उपासनेचं महत्व. महंताचं कार्य. नाही तर आता आम्हाला काही गरज नाही कशाची. नाही हो, सगळ्यांची गरज आहे. सगळ्याची गरज आहे. आणि म्हणून कार्य करत असताना तो त्या कार्यामध्ये आसक्त पण नाही राहत. कारण कुठलेही कार्य घेतलं की त्याच्यात आसक्ती. आता मी कसं जाऊ, इथेच माझे प्रवचन आहेत, ऑनलाईन वर सतत प्रवचन आहे, ते सोडून मी कसं जाऊ. 8 दिवस झाले हो, आम्ही सोमवार ते शनिवार पर्यंत आपण सत्संग घेत होतो ऑनलाईन. हळूहळू शनिवार कमी केला, हळूहळू शुक्रवार कमी केला, शुक्रवारी गीता, गुरुवारपर्यंत उपनिषद, आता अजून कमी केला. कशासाठी? कार्य कमी केलं म्हणून नाही, कार्य वाढवायचं. कार्य वाढवायचं म्हणून सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या केल्या. म्हणून कार्यामध्ये आसक्त राहू नये. एक दिवस आपल्या हातून पण कार्य सुटणार आहे याचं सतत भान ठेवायचं.
नाही तर मग इतकी वर्ष झाली आम्ही काम करून आलो, पण आत्ताच पाहणं तब्येतीला काय आलं तर आम्ही करू शकत नाही. आणि सतत रडगाणं सुरू, आम्ही करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही. एक दिवस कार्य सोडावंच लागणार आहे. एक दिवस कार्य सगळं सुपूर्त करावंच लागणार आहे. तत्पूर्वी ती सुपूर्त करण्याची फळी तयार करावी लागते. काकांनी केली की नाही फळी? प्रत्येक साधकाला तयार केलं आणि 13 लोकांची फळी तयार केली. कशी केली? ट्रेनिंग दिलं? काही स्पेशल वर्ग घेतले आचार्यांचे? नाही हो. असलेल्या समुदायाचे 13 लोक सक्षम सबळ निवडले, असलेल्या त्याच्यामधले, आणि त्यांना आचार्य म्हणून घोषित केलं. कारण कार्यामध्ये ते स्वतः आसक्त नाही. कार्य चाललं पाहिजे, बस. मीच केलं पाहिजे असं नाही, कार्य चाललं पाहिजे. कोणाचं काम आहे? ज्यांच्या अंगात पूर्ण विवेक भिनलेला आहे, मुरलेला आहे, ज्यांना हा संसार नासका दिसतो आहे, माईक दिसतो आहे, दीर्घ स्वप्न दिसत आहे, आणि म्हणून मग संसार आलियाचे सार्थक तेथे नित्यानित्य विवेक. संसार संसारात येण्याचं जर सार्थक कोणतं असेल तर नित्यानित्य विवेक. म्हणजे विवेक हा आमच्या अंगी मुरला पाहिजे. इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. त्यांनी इहलोक पण साधतो, म्हणजे प्रपंच पण नेटका होतो. मग परमार्थ घ्यावे विवेका. आधी प्रपंच करावा नेटका. नेटका प्रपंच पहिले करायचा, मग परमार्थ घ्यावी विवेका. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आधी मग आहे, जीवनामध्ये नाही आहे. तर 50 वर्षापर्यंत प्रपंच, 50 वर्षानंतर परमार्थ असं नाही. रोजच्या जीवनामध्ये प्रपंच नेटका करावा. म्हणजे दैनंदिन जीवनामधली व्यवहार जो आहे हा आम्ही आटोपशीर करावा. व्यवहार जितका आहे तेवढाच करावा, फार वाढवत बसू नये. जेवढा आहे तेवढाच करावा. आपल्याच पुरता स्वयंपाक करावा. उगीच जास्ती स्वयंपाक करून 4 लोकांना जेवायला बोलवायची काही आवश्यकता नाही. अचानक पाहुणे आले तर नक्की त्यांना जेव घालून पाठवावं, पण रोज एवढा मोठा स्वयंपाक करून 4 लोकांना जेवायला बोलवा आणि गप्पा गप्पा गोष्टीमध्ये वेळ घालवा, बिलकुल नाही. आपल्या पुरता करायचो, आपण जेवायचो, उरलेला वेळ मात्र अभ्यासात साधनेमध्ये घालवायचा. मग परमार्थ घ्यावे विवेका. याला विवेक असं म्हणतात. विवेक जर नीट झाला असेल, निवड जर आमची नीट झाली असेल तर हे नेटके पण येत, आणि संसाराचा रंग हळूहळू फिका फिका होत जातो. मग आहे नाही नाही. जव हवं नको आहे तव फुल देवावरी वाहे. जोपर्यंत मला हवं नको अशी दोलायमान स्थिती असते, तोपर्यंत शरणागती ईश्वराची घ्या, फुल देवावरी वाहे. अशा पद्धतीने आम्हाला हा विवेक आमच्या अंगी मूर्तय की नाही याची सगळे हे प्रमाण दिलेली आहे. आमचा संसार फिक्का होत जातोय की नाही, म्हणजे संसारामधला आमचा इंटरेस्ट कमी कमी होतोय की नाही. लग्न आहे का, काही हरकत नाही, आपण जाणं सगळेजण, आम्ही थांबतो घरी. नाही नाही नाही, मला पण आलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. कोणाचं लग्न आहे? आमच्या सुनेच्या मावस भावाचं. त्यांचा फोन आला होता, येतच असतो म्हणून जायची काय गरज आहे आता. छान घरी राहा, त्यांना आनंदाने पाठवा. नाही, आम्हाला त्यांचा फोन आलाय, आमंत्रण आलं तर मला गेलंच पाहिजे. काय म्हणतील ते, काय कोणी रंग आहे हो प्रपंचाचे. बापरे, अबब, केव्हा फिक्के होतील. विवेक केल्याने फिक्के होईल. एक वस्तू निवडली की बाकी सगळं त्या वस्तूच्या सापेक्ष सगळं काही फिक्क फिक्क होत जात.
सगळं पुसून जातो, तो फिक्का फिक्का होत एक दिवस निष्प्रपंच अंतःकरण होत. इतकं विवेकाला महत्व आहे. आणि असं विवेकी असतात, त्यांचं मग त्यांचं त्यांचं कार्य कसं असतात, की भक्ती मार्गाचं स्पष्ट स्वरूप सांगतात. सगुण निर्गुण उपासनेची ते रहस्य सांगतात, उलगडली जातात. आणि विचारलेल्या प्रश्नांना सप्रमाण व तर्कशुद्ध उत्तर देतात आणि सगळ्यांचं समाधान करतात. लोकसमुदायाचा तो आवडता असतो. सगळे जे आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 वाचून पहा. आता ही दृष्टी मिळाल्यानंतर हे सगळे लक्षण वाचताना खूप आनंद होईल. आणि याच्यातलं आपण किती आहो, आपल्यामध्ये किती मुरलंय. पेन्सिल घेऊन बसाल, नुसतं नका वाचू. पेन्सिल घेऊन बसाल आणि आपल्यामध्ये याच्यातले कोणते कोणते लक्षण आहे म्हणून फक्त टिक करा. बघा तर खरी, आपला पेपर आपल्याला तपासायचा आहे. सोडवलाय पेपर, आपण तपासायची वेळ आहे. तपासायला काय हरकत आहे. पण मी आपल्याला काही विचारणार नाही तपासलं का आणि याच्यातले किती गुण आपल्यामध्ये आहे. अजिबात विचारणार. मी कोण आहे होतो प्रश्नारी. श्री गुरु पाहतील, श्री गुरु तपासतील शिष्याला. त्यांना तो पाहता क्षणीच ओळखू येतं शिष्याची काय तयारी आहे, शिष्याचा अधिकार किती वाढलेला आहे, हे पाहता क्षणीच त्यांच्या लक्षात येतो. आणि पाहता क्षणीच ते प्रश्न करतात, ये बाळ कसं सुरू आहे, काय अभ्यास करतोय. लक्षात येतो. अभ्यास करत नसेल तो शिष्य आला तर, ये बाळ बस, फार दुरून आलास, दमला का, पाणी पी, कसं आहे पाऊस पाणी तिकडे. त्यांच्या लक्षात येतो श्री गुरूंच्या. म्हणून पेपर तपासणारे श्री गुरु. मला फक्त इतकंच बघायचंय की याच्यातलं माझ्या अंगी कोणते कोणते लक्षण आहेत, आणि जे नसतील ते अंगी बांधवायचा प्रयत्न करायचा. जे असतील तिथे समाधान मानायचं. 30 ओव्यांपैकी 5 ओव्या जरी माझ्या, 5 लक्षणं जरी माझ्या अंगात असले तरी खूप झाले हो. भाग्यवान आपण सगळे. रोज आपल्याला श्रवण करायला मिळतंय, अधिकारवाणीतून आपलं श्रवण होत आहे. फार भाग्यवान. त्यामुळे नक्की सगळेजण मोक्षाचे अधिकारी आहेच, आहेच, नक्की आहे. आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले. श्री गुरूंच्या मुखातून श्रवण करायला खूप कष्ट घेतले. त्यावेळेला साधनं उपलब्ध नव्हती. आता खूप साधनं उपलब्ध आहेत. टच केला की श्री गुरूंचं चित्र मोबाईल मध्ये असतच. असो, विषय आपला आहे की विवेक अंगात जर मुरला तर लक्षणं कोणती कोणती दिसतात हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीने आपण कोणत्याही उपाधीत सापडू नये, उपाधीस कंटाळू नये. उपाधीमध्ये कोणते सापडायचं नाही, उपाधीला कंटाळा पण करायचा नाही, आणि कोणतंही आळस न करता कार्य करावं. असं कार्य आपण सगळ्यांनी मिळून करावं आणि सच्चिदानंद पदवी घ्यावी ही समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला विराम देते. राम कृष्ण हरी. आज दशक 19 आपला संपला आणि आता पुढच्या गुरुवारपासून 20 दशक सुरू होतोय. आता आपण